नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एस जी हाडोळे सर, भूगोल विषय शिक्षक, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर. इयत्ता 12वी साठी नवीन अभ्यासक्रमावर आधारित काही तासिका घेऊन आलो आहे. इयत्ता 12वीचा अभ्यासक्रम नवीन पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे. अभ्यासक्रम बदललेला आहे आणि या बदललेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे या अभ्यासक्रमामध्ये एकूण 9 प्रकरणं आहेत. त्यापैकी 8 प्रकरणं मानवी भूगोलाशी निगडित आहेत आणि 1 प्रकरण प्रात्यक्षिक भूगोलाशी निगडित आहे. त्यापैकी पहिले प्रकरण आजच्या तासिकेला आपण अध्ययन करू. प्रकरणाचे नाव आहे लोकसंख्या भाग 1. या प्रकरणामध्ये मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियाचा अभ्यास भूगोलात केला जातो. लोकसंख्येचा अभ्यास हा मानवी भूगोलाच्या एका शाखेत केला जातो. या शाखेस लोकसंख्या भूगोल असे म्हटले जाते. लोकसंख्येचे भूपृष्ठावरील वितरण आणि आकृतिबंधाचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. लोकसंख्येच्या गुणात्मक व संख्यात्मक रचनांचा अभ्यास देखील या विषयात होत असतो. लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि प्रदेशाचा विकास हे देखील लोकसंख्येच्या अभ्यासातील मुद्दे आहेत. या पाठात आपण मानव एक संसाधन म्हणून अभ्यासणार आहोत. भूगोलामध्ये तसं पाहिलं तर 3 शाखा आहेत: प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल आणि प्रादेशिक भूगोल. त्यापैकी अध्ययनामध्ये पर्यावरण किंवा त्याला आपण म्हणतो प्राकृतिक आणि नंबर 2 आहे मानवी. या 2 शाखेचं जास्त प्रमाणामध्ये अध्ययन केलं जातं. प्राकृतिक भूगोल आपण इयत्ता 11वी मध्ये अध्ययन केला आहात. यावर्षी आपण मानवी भूगोलाचं अध्ययन करणार आहात. तरी परंतु प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल यांच्या शाखा कशा आहेत ते आपल्याला ओझरतं बघायचं आहे. आणि म्हणून पर्यावरण भूगोलामधली पहिलीची शाखा आहे, अत्यंत महत्वाची शाखा आहे, जी भूरूपाशी निगडित आहे आणि म्हणून तिला आपण भूरूपशास्त्र म्हणतो. दुसरी शाखा आहे सागराशी निगडित आहे आणि म्हणून आपण तिला सागरशास्त्र म्हणतो. पृथ्वीचं 2 भागामध्ये आपण विभाजन करतो, एक भूभाग आणि दुसरा जलभाग. भूभाग हा 29% आहे, त्याचं अध्ययन आपण भूरूपशास्त्रामध्ये करतो, आणि जलभाग हा 71% आहे, त्याचं अध्ययन आपण सागरशास्त्रामध्ये करतो. या महत्वाच्या सुरुवातीच्या पर्यावरण भूगोलामधल्या शाखा आहेत. तिसरी शाखा आहे या दोन्हीवरती कार्य करणारी शाखा, ती म्हणजे हवामान, म्हणजे हवामानशास्त्र. चौथी शाखा आहे या सगळ्यांचा वापर करून उपभोग घेणारी शाखा, म्हणजे जैविक भूगोल. त्यामध्ये सजीव यांचा समावेश होतो. वनस्पती, प्राणी आणि कृमी कीटक यांच्याबद्दलचा अभ्यास जैविक भूगोलामध्ये केला जातो. त्याचबरोबर या ठिकाणची आणखीन एक शाखा आहे जी भूरूपशास्त्राशीच निगडित आहे, त्याला आपण मृदाशास्त्र म्हणतो. अशा पर्यावरण भूगोलाच्या महत्वाच्या शाखा अध्ययन केल्या जातात. त्यानंतर आहे मानवी भूगोलामधली पहिली शाखा लोकसंख्याशास्त्र, त्याला आपण लोकसंख्या भूगोल पण म्हणतो. यामध्ये आपण लोकसंख्येचा अभ्यास करतो. दुसरी शाखा आहे याशीच निगडित वसाहत भूगोल. त्यामध्ये आदिवासी वसाहती, ग्रामीण वसाहती आणि नागरी वसाहती अशा 3 प्रकारच्या वसाहती मिळून वसाहत भूगोल हा विषय तयार झालेला आहे. तिसरी शाखा आहे कृषी भूगोल, जी कृषीशी निगडित आहे. चौथी शाखा आहे राजकीय भूगोल. 5वी शाखा आहे सामाजिक भूगोल.
6वी शाखा आहे सांस्कृतिक भूगोल, 7वी शाखा आहे आर्थिक भूगोल, 8वी शाखा आहे पर्यटन भूगोल, 9वी शाखा आहे प्रादेशिक नियोजन भूगोल, 10वी शाखा आहे ऐतिहासिक भूगोल. तसं पाहिलं तर भूगोलामध्ये 18 पेक्षा जास्त उपशाखा असलेल्या दिसून येतात. भूगोलाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे आणि म्हणून यांच्या शाखांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. तरी परंतु विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या सोयीसाठी प्राकृतिक किंवा पर्यावरण, भूगोल, जग इयत्ता 11वी साठी अध्ययनासाठी ठेवलं गेलं होतं आणि यावर्षी 12वी साठी 2020 मध्ये नवीन अभ्यासक्रम ज्यामध्ये मानवी भूगोल, जग ही दुसरी शाखा ठेवण्यात आलेली आहे. त्यापैकी आपला जो पहिला मुद्दा आहे, आपलं जे पहिलं प्रकरण आहे तो आहे लोकसंख्या भूगोल. जी शाखा मानवी भूगोलामधली पहिली शाखा आहे. लोकसंख्याशास्त्र किंवा लोकसंख्या भूगोल यामधून घेण्यात आलेली आहे. एका शाखेवरती एक प्रकरण या इयत्तेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, ज्याचा अभ्यास संक्षिप्त रूपामध्ये या इयत्तेत आपल्याला करावायचा आहे. अध्यापनाच्या या सत्रामध्ये पहिल्या तासिकेमध्ये आपण त्याचं अध्ययन करणार आहोत. लोकसंख्या वितरण हा आपला पुढचा पॉइंट आहे. त्यामध्ये अभ्यास मंडळाने विद्यार्थ्यासाठी कृती दिलेली आहे, जे आपल्याला करून पहा या सूचनेने सांगितलेली आहे. आकृती क्रमांक 1.1 मधील विभाजित वर्तुळाचा काळजीपूर्वक अभ्यास करा व खालील प्रश्नाची उत्तरे द्या. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, 2 विभाजित वर्तुळ दिलेले आहेत. पहिला आहे खंडांतर्गत भूमीची टक्केवारी दर्शवणारा विभाजित वर्तुळ आणि दुसरा आहे लोकसंख्या वितरणाची टक्केवारी दर्शवणारा वर्तुळ. यामध्ये 7 खंड दिलेले आहेत. आफ्रिका खंड, अंटार्क्टिका खंड, आशिया खंड, उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, युरोप खंड, ऑस्ट्रेलिया खंड. यापुढे रंगाने सूची दिलेली आहे. याच रंगाच्या सूचीमध्ये काही टक्केवारी दिलेली आहे, जी भूमीची टक्केवारी दर्शवलेली आहे. एकूण 29% भाग म्हणजे आपला 100% भाग, ज्याचं विभाजन रूपांतरित स्वरूपामध्ये दिलेलं आहे. आता या ठिकाणी प्रत्येक रंगानुसार खंड विभाजित झालेला आहे, टक्केवारी दिलेली आहे. त्यामध्ये 1 नंबरचा आहे आफ्रिका 20.40, अंटार्क्टिका 9.20, आशिया 29.20, उत्तर अमेरिका 16.50, दक्षिण अमेरिका 12.00, युरोप 6.80 आणि शेवटी ऑस्ट्रेलिया 5.90. अशी खंडांतर्गत भूमीची टक्केवारी दिलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या विभाजित वर्तुळामध्ये लोकसंख्या वितरणाची टक्केवारी दिलेली आहे, ज्यामध्ये आफ्रिका 16.96, त्यानंतर 2 नंबरचा खंड इथं आलेला नाही अंटार्क्टिका, त्यानंतर 3 नंबरचा खंड आहे आशिया 59.65, उत्तर अमेरिका 9.69, दक्षिण अमेरिका 8.40, युरोप 4.75 आणि शेवटी ऑस्ट्रेलिया 0.55. आता या दोन्ही विभाजित वर्तुळाचं निरीक्षण करा आणि त्या आधारे खाली प्रश्नाची उत्तरे द्या. प्रश्न पहिला, कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे? आता या ठिकाणी लोकसंख्येची टक्केवारी दर्शवणारा हा खंड आहे. आता ह्या सगळ्यांचं जर निरीक्षण केलात, हा जास्त आहे, हा पण जास्त आहे, हा पण जास्त आहे, हा पण जास्त आहे,
हा पण जास्त आहे, हा सगळ्यात कमी आहे. आता हा भगव्या रंगाने दाखवलेला आहे, ऑरेंज कलर, 0.55 ऑस्ट्रेलिया खंडाची आहे, म्हणून उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. उत्तर आहे ऑस्ट्रेलिया खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न आहे, भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबतीत सर्वात कमी असलेला खंड कोणता? आता लोकसंख्येच्या बाबतीत जर बघितला तर ऑस्ट्रेलिया खंड आहे. आता भूमीच्या बाबतीत बघू आपण. भूमीची टक्केवारी जर पाहिली आपण तर याही ठिकाणी आपल्याला ऑस्ट्रेलिया खंड दिसतो आणि म्हणून याचेही उत्तर आपल्याला ऑस्ट्रेलिया खंडच दिसून येतं. त्यानंतर तिसरा प्रश्न, भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता? आता इथं लोकसंख्येची टक्केवारी आशिया खंड जास्त आहे आणि भूमीची टक्केवारी सुद्धा आशिया खंड आहे आणि म्हणून उत्तर आहे आशिया खंड. त्यानंतर प्रश्न पुढला, कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे? त्याचे कारण काय असावे? आता इथं बघा 7 खंड आहेत आणि इथं 6 खंड आहेत. 2 नंबरचा खंड काय आहे? अंटार्क्टिका. इथं 2 नंबरला अंटार्क्टिका दिसत नाही आणि म्हणून लोकसंख्या वितरणाची टक्केवारी दर्शवणाऱ्या खंडात अंटार्क्टिका खंड कमी आहे. लोकसंख्या वितरणाची टक्केवारी विभाजित वर्तुळात अंटार्क्टिका खंड कमी आहे, कारण थंड वाळवंटी प्रदेश त्या ठिकाणी असल्यामुळे. आता भौगोलिक स्पष्टीकरण बघितल्यानंतर आपल्याला काही गोष्टी समोर येतात. त्या गोष्टी कोणत्या आहेत तेही आपल्याला बघावं लागेल. आता बघा, उत्तर अमेरिका खंडाचा जो क्षेत्र बघितला तर ते 16.50% आहे. दक्षिण अमेरिकाकडे तुम्ही पाहिला असता या ठिकाणी 12.00% दिसतं. या दोघांची जर एकत्रित बेरीज केली भूमीची तर ती सर्वसाधारणपणे 28% होते आणि लोकसंख्येची टक्केवारी बघितला तर या ठिकाणी 18% होते. युरोप खंडाकडे तुम्ही पाहिला असता भूमीची टक्केवारी 7% दिसून येते तर लोकसंख्येची टक्केवारी 5% दिसून येते. आफ्रिका खंडाकडे पाहिले असता भूमीची टक्केवारी 21% दिसून येते आणि लोकसंख्येची टक्केवारी 17% दिसून येते. आता या सुरुवातीच्या खंडामध्ये क्षेत्रापेक्षा लोकसंख्या कमी असलेली दिसून येते. पुढे पाहू आपण. आता इथं आशिया खंड दिलेला आहे. आशिया खंडामध्ये एकूण क्षेत्र किती आहे? 30% आणि लोकसंख्या किती आहे तर 60% आहे. म्हणजे सुरुवातीच्या क्षेत्रामध्ये क्षेत्र जास्त आहे आणि लोकसंख्या कमी आहे. मात्र पूर्व गोलार्धामध्ये आशिया खंडामध्ये या ठिकाणी क्षेत्र कमी आहे आणि लोकसंख्या जास्त आहे. आता बघा, इथं ऑस्ट्रेलिया खंडामध्ये क्षेत्र किती आहे? 6% आणि लोकसंख्या किती आहे? 1%. तर दक्षिण ध्रुवाकडे जाऊ आपण. या ठिकाणी अंटार्क्टिकामध्ये क्षेत्र आहे 9% आणि लोकसंख्या या ठिकाणी दिसून येत नाही, कारण या ठिकाणी स्थायी लोकसंख्या आपल्याला दिसून येत नाही. हंगामी स्वरूपाची लोकसंख्या या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. आता जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे वितरण फक्त संख्येवरून स्पष्ट होत नाही, तर एका विशिष्ट क्षेत्रात किती लोक राहतात याद्वारे देखील लोकसंख्येचे वितरण समजून घेता येते. याला लोकसंख्येची घनता म्हणतात. आता ही लोकसंख्येची घनता पुढील सूत्राने आपल्याला अभ्यासता येईल. आता लोकसंख्या घनतेचे सूत्र काय बघू आपण. लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ कंसामध्ये चौरस किलोमीटर. या सूत्राने आपणास लोकसंख्येची घनता काढता येते. आता पुन्हा विद्यार्थी वर्गासाठी एक कृती आलेली आहे, पहा बरे जमते का. तक्ता क्रमांक 1.1 मध्ये 2018 नुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश त्यांच्या क्षेत्रफळासह दिलेले आहे. लोकसंख्येची घनता काढा व खालील तक्ता पूर्ण करा. वर दिलेली लोकसंख्येची घनता हे सूत्र वापरायचं आहे आणि त्या टेबल मधली आकडेवारी वापरायची आहे आणि उत्तर आपल्याला काढायचं आहे. करा पाहू कृती. हा नकाशा त्याच लोकसंख्येसंबंधी दिलेला आहे.
गुलाबी रंगाच्या डॉटमध्ये टिंबामध्ये जगातील लोकसंख्या दर्शवलेली आहे. आता सूचनेप्रमाणे तुम्हाला टेबल या ठिकाणी दिलेला आहे. तक्ता क्रमांक 1.1 यामध्ये पहिला जो देश आहे तो आहे चीन. लोकसंख्या कोटीमध्ये दिलेली आहे, 2018 ची आहे. क्षेत्रफळ लक्ष चौरस किलोमीटर दिलेलं आहे आणि लोकसंख्येची घनता तुम्हाला काढायची आहे. आता सूत्राप्रमाणे लोकसंख्येची घनता बरोबर आता काही 142.8 भागिले 96.0 बरोबर भागाकार करा 1.48 हे उत्तर आहे. याच पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, एकूण 10 देश दिलेले आहेत, त्याला सोडवून घ्यायचं आहे. आता इथे वेळेची मर्यादा असल्यामुळं मी हे सोडवून घेतलेलं आहे. तुम्ही घरी सराव करा. आता मी इथं काही कलर दिलेले आहेत, निळा कलर, हिरवा कलर आणि लाल कलर. या तिन्ही कलरला मी इंडेक्स नुसार सूचीनुसार विभाजित केलेलं आहे. प्रत्येकाकडे काही रेषा आलेल्या आहेत. आता पेक्षा कमी लोकसंख्या घनता असलेले देश कोणते आहेत? संयुक्त संस्थाने, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझील, रशिया, मेक्सिको. लोकसंख्येची घनता पेक्षा कमी असलेली आपल्याला दिसून येते. आता मध्यम लोकसंख्या घनता असलेले देश, त्यामध्ये नंबर 1 आहे चीन, भारत, इंडोनेशिया, पाकिस्तान, नायजेरिया. हिरव्या रंगामधले जे रंग आहेत, हिरवा रंग दर्शवलेले ते पेक्षा कमी मधले आहे आणि निळा रंग चीन, भारत, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि नायजेरिया हे देश मध्यम लोकसंख्या घनता असलेले आहे. आणि शेवटी जो देश आहे बांगलादेश, तो पेक्षा जास्त लोकसंख्या घनता असलेला देश आहे. आता तुमच्या पुढे प्रश्न पडला असेल की भारत आणि चीन यांची लोकसंख्या जास्त आहे असं आपण म्हणतो, मात्र क्षेत्रफळ आणि लोकसंख्या याला अनुसरून जर तुम्ही घनता काढली असता तुम्हाला या ठिकाणी बांगलादेशाची घनता जास्त असलेली दिसून येते आणि म्हणून बांगलादेश 10.73 ने आघाडीवर असलेला आपल्याला या खंडामध्ये दिसून येतो देशामध्ये. पुन्हा विद्यार्थी वर्गासाठी एक कृती आलेली आहे, नकाशाशी मैत्री. आकृती क्रमांक 1.2 मधील नकाशा पहा व त्याची तुलना पृष्ठ क्रमांक 83 वरील जगाच्या प्राकृतिक नकाशाशी करा. लोकसंख्या वितरणावर प्राकृतिक घटकाचा झालेला परिणाम समजून घ्या व खालील तक्ता पूर्ण करा. तुमच्या सोयीसाठी एक उदाहरण सोडवलेले आहे. आता या नकाशामध्ये आता मी तुमच्या सोयीसाठी हा नकाशा इथे ऍड केलेला आहे. उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, युरोप खंड, आफ्रिका खंड, आशिया खंड, ऑस्ट्रेलिया खंड आणि अंटार्क्टिका खंड. या खंडामध्ये पर्वत, पठार, मैदान, नद्या याला अनुसरून तुम्हाला विचार करावयाचा आहे. पहा या तक्त्यामध्ये काय दिले. तक्ता क्रमांक 1.2 मध्ये सुरुवातीला खंड दिलेला आहे. कॉलम 1 मध्ये खंड दिलेला आहे. कॉलम 2 मध्ये दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक. नंबर 3 मध्ये लोकसंख्या विरहित विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक, म्हणजे जास्त लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आणि विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे घटक. यामध्ये उत्तर अमेरिका किनारी प्रदेश, दाट लोकसंख्या दिसून येते किनारी प्रदेशामध्ये, तर कमी लोकसंख्या कुठे दिसून येते? वने, वाळवंटे, हिमाच्छादित प्रदेशामध्ये कमी लोकसंख्या दिसून येते. आता दक्षिण अमेरिका, दक्षिण अमेरिकेमध्ये मध्य पूर्व भागामध्ये दाट लोकसंख्या दिसून येते. तर पर्वतीय प्रदेश, नद्या, वने या परिसरामध्ये तुम्हाला विरळ लोकसंख्या दिसून येते. उदाहरणार्थ अमेझॉन नदी असेल, अमेझॉन वने असतील, या ठिकाणी तुम्हाला विरळ लोकसंख्या दिसून येते. युरोप,
आता युरोपमध्ये मध्यभागीय युरोपचे मैदान आहे, या ठिकाणी तुम्हाला लोकसंख्या जास्त दिसून येते. तर पर्वतीय प्रदेश ज्यामध्ये स्कॅन्डिनेव्हियन पर्वत, उरल पर्वत, कॉकेशियस पर्वत, आल्प्स पर्वत किंवा जे नदी प्रदेशीय प्रदेश आहेत किंवा काळा समुद्र आहे, तांबडा समुद्र आहे, या परिसरामध्ये तुम्हाला लोकसंख्या कमी दिसून येते. आफ्रिका खंड. आता आफ्रिका खंडामध्ये उत्तर व मध्य पूर्व भागामध्ये लोकसंख्या जास्त आहे. तर पर्वतीय प्रदेश आणि वाळवंटी प्रदेश ज्यामध्ये सहारा वाळवंट असेल किंवा मग इतर पर्वतीय प्रदेश आहेत, माउंट किलिमांजारो, माउंट केनिया, माउंट इल्गॉन, अशा परिसरामध्ये तुम्हाला लोकसंख्या कमी असलेली दिसून येते. तर नाईल परिसर असेल किंवा नाईलचे सुपीक मैदान असेल, तुम्हाला त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त दिसून येते. आशिया खंड. आता आशिया खंडामध्ये तुम्ही बघितलात तर दक्षिण पूर्व भागामध्ये ज्या ठिकाणी चीन, भारत असे देश आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला लोकसंख्या जास्त दिसून येते. तर पर्वतीय प्रदेश, नदी, समुद्र या ठिकाणी तुम्हाला लोकसंख्या कमी दिसून येते. आता या ठिकाणी जर बघितलात तर सुलेमान पर्वत, हिंदकुश पर्वत, झेग्रॉस पर्वत, काराकोरम पर्वत, कुनालुन पर्वत अशा श्रेण्या आहेत ज्या स्टॅनोवाय पर्यंत पसरलेल्या आहेत. त्या परिसरामध्ये तुम्हाला लोकसंख्या कमी दिसून येते. पुढचा खंड आहे ऑस्ट्रेलिया. आता ऑस्ट्रेलियामध्ये मध्य पूर्व भागामध्ये लोकसंख्या जास्त आहे. पर्वतीय प्रदेश, आता ग्रेट डिवायडिंग रेंज आहे, त्या परिसरामध्ये तुम्हाला लोकसंख्या जास्त दिसून येत नाही. तर वाळवंटी प्रदेशामध्येही लोकसंख्या कमी दिसून येते. आणि शेवटचा खंड आहे अंटार्क्टिका खंड. अंटार्क्टिकामध्ये मध्य भागामध्ये लोकसंख्या आहे आणि पर्वतीय प्रदेश, वाळवंट या ठिकाणी लोकसंख्या नाही. तसं पाहिलं तर अंटार्क्टिकामध्ये स्थायी लोकसंख्या दिसून येत नाही. आता भौगोलिक स्पष्टीकरण यावरती. जागतिक लोकसंख्येच्या वितरणाची प्राकृतिक रचनेसोबत तुलना केली असता खालीलमध्ये प्रकर्षाने जाणवतात. पहिला मुद्दा आहे बर्फाच्छादित प्रदेश. उत्तर व दक्षिण ध्रुवालगतच्या प्रदेशात लोकसंख्या फारच कमी आढळते, कारण हे प्रतिकूल असतात. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव अतिशीत प्रदेश आहेत आणि त्यामुळे या परिसरामध्ये बर्फाळ प्रदेशाचे साम्राज्य असतं आणि त्यामुळे वनस्पती उगवण्यासाठी सूर्यप्रकाश मिळत नाही. वनस्पती कमी असल्यामुळे या ठिकाणी सजीवांचं अस्तित्व कमी असतं आणि त्यामुळे लोकसंख्या कमी आढळते. नंबर 2 आहे वाळवंटी प्रदेशातही लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते. ज्याप्रमाणे शीतपणा कारणीभूत आहे त्याप्रमाणे उष्णपणा कारणीभूत असतो. अतिउष्ण प्रदेशामध्ये वाळवंट तयार होत असतात आणि म्हणून या ठिकाणी खुरट्या काटेरी वनस्पती असतात. त्यांना खाणारे प्राणी कमी असतात. साहजिकच या प्रदेशामध्ये लोकसंख्या विरळ आढळते. 3 नंबरचा मुद्दा आहे पर्वतीय प्रदेशात ही लोकसंख्या कमी आढळते. आता पर्वतीय प्रदेश हे सजीवासाठी प्रतिकूल असतात, दुर्गम असतात. या ठिकाणी वस्त्या, रस्ते, शेती अशा क्रियांना अडथळा येत असतो. कशी जरी शेती केली तर उत्पन्न न्यून निघत असतं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून लोकसंख्या त्या ठिकाणी केंद्रित होत नसते. चौथा मुद्दा आहे मैदानी व किनारी भागात लोकसंख्या जास्त असते. आता मैदानी व किनारी भाग हे असे असतात की समतल असतात, सपाट असतात. ज्या ठिकाणी बारमाही नद्या असतात त्यांचा वेग कमी असतो. सुपीक त्रिभुज प्रदेश त्या ठिकाणी असतात आणि कशी जरी शेती केली तर भरघोस उत्पादन मिळत असतं. रस्ते, उद्योगधंदे किंवा इतर क्रिया करण्यासाठी हे प्रदेश अनुकूल असतात आणि साहजिकच या ठिकाणी लोकसंख्या घनता जास्त असते. शेवटचा मुद्दा आहे काही ठिकाणी नदी खोऱ्याचा प्रदेश असूनही लोकसंख्या विरळ आढळते. उदाहरणार्थ अमेझॉन नदीचे खोरे. याचाच अर्थ प्राकृतिक रचनेशिवाय इतरही घटक लोकसंख्या वितरणावर परिणाम करतात. उदाहरणार्थपणे हो, अगदी बरोबर आहे, कारण अमेझॉन नदी ही विरुद्ध काम करत असताना आपल्याला दिसून येते. कारण हा प्रदेश असा आहे की खूप दलदलीचा आहे. या ठिकाणी अमेझॉन वनांचा प्रदेश आहे. ज्या प्रदेशामध्ये हा प्रदेश आहे
त्या ठिकाणच्या प्रशासनाला सुद्धा या प्रदेशाबद्दल सखोल माहिती नाही आणि म्हणून हा प्रदेश कसा आहे तो प्रतिकूल आहे आणि म्हणून साहजिकच या ठिकाणी अनेक अशा समस्या निर्माण होऊ शकतात आणि म्हणून लोकसंख्या त्या ठिकाणी स्थिरावलेली दिसून येत नाही आणि म्हणून लोकसंख्या वितरण या ठिकाणी विरळ झालेलं आपल्याला दिसून येतं. सांगा पाहू, ही विद्यार्थी वर्गासाठी कृती दिलेली आहे. प्राकृतिक रचना व वनाशिवाय असे कोणते घटक आहेत जे लोकसंख्या वितरणावर परिणाम करत असावेत त्यांची यादी करा. विद्यार्थी वर्गाने निवांत यादी तयार करावी आणि जमा करावी. तर अशा पद्धतीने तासिका 1 मध्ये आपण सुरुवातीची माहिती संपूर्ण संकीर्ण स्वरूपामध्ये अध्ययन केलेली आहे.